जे व्हीप बजावला होता, आता त्यापुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थात आता ही कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे. आपल्या सोबत आहेत कायदेतज्ञ बापट सर. आता ठाकरे गटाचे जे 6 खासदार होते त्यांना व्हीप बजावण्यात आली होती, मात्र ते उपस्थित राहिले नाही. आता कायद्याने यापुढे काय परिस्थिती असणार? आता व्हीप नॉर्मली केव्हा लागू केला जातो की जेव्हा संसदेमध्ये मतदान असतं त्यावेळी मतदान कसं करावं, तसं जर का केलं नाही किंवा गैरहजर राहिले तर त्या ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. व्हीप पार्टीच्या मीटिंगला बोलवलं असताना व्हीप लागू होतो की नाही याच्यावर सुप्रीम कोर्टाचं अजून काही विश्लेषण आलेलं नाही आहे. परंतु एक निश्चित आहे की 10व्या शेड्यूलमध्ये पक्षांतर बंदी कायद्यामध्ये असं स्वच्छ शब्दात म्हटलं की आपणहून जर का पक्ष कोणी सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो. आता पक्षाच्या मीटिंगला बोलावून जर का तुम्ही आला नाहीत तर त्याचा अर्थ तुम्ही पक्ष सोडला आहे असा होऊ शकतो आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉ या 6 जणांना लागू होऊ शकतो. मग ठाकरे गटाने स्पीकरकडे तसं पिटिशन द्यावं लागतं की यांना डिस्क्वालिफाय करा. स्पीकरला हा अधिकार आहे. डिस्क्वालिफिकेशनचा हा जो निर्णय आहे हा स्पीकर घेऊ शकतात. पण बघितलं तर आता ही दुसऱ्यांदा पक्ष फुटलेला आहे. मात्र आधीचा जर निर्णय बघितला तर अजूनही 4 वर्ष झाले, 4 महिने झाले तो निर्णय आलेला नाही. मग या प्रकरणात पण तेच पाहायला मिळेल का? म्हणजे तारीफ पे तारीफच मिळेल का पाहिलं? नाही, कसं असतं सुप्रीम कोर्टनी एखादा कॉन्स्टिट्यूशनल ज्यावेळी प्रश्न असतो तो खरं 6 महिन्याच्या आत सोडवायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशनल बेंच निर्माण करून. त्याला जेव्हा विलंब लागतो त्यावेळी ते लोकशाहीला फार घातक ठरतं. आता उदाहरणार्थ इथे 10व्या शेड्यूलमध्ये सुद्धा 4थ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलं आहे की एखादी व्यक्ती जी आहे म्हणजे पक्षांनी ठरवायचं असतं की मर्जर करायचं का नाही, विलीन व्हायचं की नाही. पण तसं त्यांनी निर्णय घेतला विलीन होण्याचा तर त्यांचे जे कायदेमंडळातले सदस्य आहेत त्यातल्या 2/3 लोकांचं त्याला पाठिंबा पाहिजे. म्हणजे हे कंडिशन आहे. पण तो निर्णय आहे तो पक्षाने घ्यायचा आहे. तर इथे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेलाच नाही आहे. इथे हे 6 लोक बाहेर पडलेत आणि आम्ही बाहेर पडतो असं म्हणत आहेत. तर या बाबतीमध्ये कायदा घटनेचा अर्थ काय आहे हे सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्ट अजून त्याच्यावर 4 वर्ष झाली आता त्याच्यावर निर्णयच देत नाही आहे. आणि निर्णय न देणं हे सुद्धा एका अर्थाने एका बाजूने निर्णय देण्यासारखं असतं असं आम्ही लॉ कॉलेजमध्ये शिकवतो नाही. तर तुम्ही कुणाच्या तरी एकाच्या फेवरमध्ये हे चाललं आहे काम की तुम्ही पुढे 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 ढकलत चालला आहेत. खरं तर बघितलं तर आता हा मतदारांचा विश्वासघात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण लोक त्यांना निवडून देतात आणि हे पक्षांतर बंदी कायद्यानुसार दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतात. हे कितपत घातक आहे? निश्चितच घातक आहे. आता अगदी कॉन्क्रीट उदाहरण देतो की समजा पुण्यातून एखादा भाजपचा सदस्य निवडून आला, त्याला लोकांनी मत त्याला दिलेलंच नसतं. ते मोदींना मत दिलेलं असतं, भाजपला मत दिलेलं असतं. तसं या केसमध्ये निर्विवाद आहे की हे मत जे ते उभाठला आणि उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर निवडून आलात. आता निवडून आल्यानंतर त्या पक्षाशी त्याची नाळ तोडायची आणि म्हणायचं की आता मी दुसऱ्या पक्षात जातो, हे राजकीय अधपतनाचं लक्षण आहे. आणि हा पक्षाच्या विरुद्ध केलेला म्हणजे विश्वासघात आहे एका अर्थाने. आता याला एकच उपाय मी सगळीकडे सांगतो म्हणून इथे पण सांगतो की आपल्या राज्यघटनेची सुरुवात जी आहे तीच मुळी वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून होते. शेवट सॉव्हरीन कोण आहे? वी द पीपल ऑफ इंडिया आपल्या हातात आहे. तर आपण अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे की पीपल ऑफ इंटिग्रिटी, कॅरेक्टर, ज्यांना चारित्र्य आहे, की जे प्रलोभनांना बळी पडणार नाहीत, स्वार्थाकरता स्वतःचे पक्ष सोडणार नाहीत, अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे. हे जे आपण निवडून देतो आत्ता लोक ही 3-4 गोष्टींना बळी पडतात. एक तर यांना तुरुंगाची भीती दाखवली जाते. कारण काही कायदे भारतात आज असे आहेत की त्याच्याखाली तुम्हाला आत टाकलं तर 2-2, 3-3 वर्ष बेल पण मिळत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला पैशाचं वाटप होतं. म्हणजे असं बोललं जातं, मला माहिती मी कोणाचा पुरावा देऊ शकणार नाही, पण पैशाचं वाटप. कारण माझ्या काळात मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा पाकिट, खोके वगैरे हे मला माहितीसुद्धा नव्हतं. ते आता मला माहिती झालं खोका म्हणजे किती वगैरे. तर असो, मला नाही कोणी दिलेलं, पण खोका म्हणजे किती ते कळायला लागलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमिष दाखवली जातात की मिनिस्टर करू, अमुक करू, ढमुक करू. या प्रलोभनांना बळी पडून तुम्ही जर का तत्त्व सोडणार असाल, ज्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन तुम्ही उभा राहिले आहेत त्याच्याशीच गद्दारी करणार असाल तर अशा लोकांना निवडून देता कामा नये. सो शेवट ही लोकशाही वाचवायची असेल तर ते लोकांच्या हातात आहे. आता निवडणूक आयोगाचा काय रोल ह्याच्यामध्ये येऊ शकतो? पुन्हा तुम्हाला सांगतो की अत्यंत दुर्दैव आहे, मला हे बोलायला सुद्धा वाईट वाटतं नेहमी, की राज्यघटनेने काही लोकांकडनं अंपायरसारखं त्यांनी वागावं अशी अपेक्षा केलेली आहे. त्याच्यामध्ये कोण आहे तर एक स्पीकर आहे, त्यानंतर गव्हर्नर आहे,
त्यानंतर इलेक्शन कमिशन आहे. दुर्दैवाने होतं काय की स्पीकर हा कुठल्या तरी पक्षाचा असतो, तो पक्षाच्या आदेशाप्रमाणे निर्णय देत असतो. दुसरी गोष्ट, गव्हर्नरची नेमणूक राष्ट्रपती करतात, पंतप्रधानांच्या सांगण्यानुसार करतात, त्यांना कधीही काढून टाकता येतं. त्यामुळे ते नोकर असल्यासारखं वागतात. हे सुप्रीम कोर्टाचं वर्डिंग आहे, माझं नाही. गव्हर्नर नोकर असल्यासारखं वागतात. इंदिरा गांधींच्या काळापासून हे चालू आहे, मोदींच्या काळातही चालू आहे. आणि तसंच इलेक्शन कमिशनला पूर्वी सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की ती नेमायची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये पंतप्रधान, ऑपोजिशन लीडर आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी नेमायचं. यांनी कायदा काय केला, प्राईम मिनिस्टर, ऑपोजिशन लीडर आणि कॅबिनेट मिनिस्टर, म्हणजे मोदींचं ऐकणाराच मनुष्य आला. तेव्हा नेमणूकच मुळी जर का मोदी करणार असतील किंवा मोदी म्हणजे मी नाव उगीच घेतोय, पंतप्रधान करणार असतील तर अंपायर तो राहूच शकत नाही, तो त्या मर्जीतलीच व्यक्ती असते. तेव्हा हे फार दुर्दैव आहे की राज्यघटनेने ज्यांच्याकडनं अंपायर म्हणून काम करावं अशी अपेक्षा केली आहे, तीच लोक आज पक्षाच्या बाजूनी चुकीचे निर्णय देत आहेत. आणि मग हे दुरुस्त करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्ट त्याच्यात दिरंगाई करत आहे. हे सगळंच दुर्दैव आहे. मग आता यांचे आता हे 6 जणांकडे काय पर्याय असू शकतो? अर्थात उद्धव ठाकरे यांच्याकडं काही कालावधी असू शकतो का किंवा यांना पुन्हा एकदा आपल्याकडे आणण्यासाठी? 10व्या शेड्यूलमध्ये स्वच्छ शब्दात लिहिलं आहे की एखादी व्यक्ती पक्ष सोडत असेल किंवा म्हणजे पक्षाच्या विरुद्ध काही वागत असेल तर आधी त्यांनी परवानगी काढली असेल तर माफी दिली जाते, किंवा त्यांनी चूक केल्यानंतर पुढच्या 15 दिवसात जर का त्यांनी माफी मागितली आणि पक्षाने त्यांना कंडोन केलं म्हणजे माफ केलं तर चालू शकतं. म्हणजे या लोकांनी 15 दिवसाच्या आत जर का पुन्हा उद्धव ठाकरेंची माफी मागितली तर चालू शकेल. अन्यथा उद्धव ठाकरे त्यांच्याविरुद्ध अँटी डिफेक्शन लॉ लागू करू शकतात. आता या 6 जणांनी वेगळा ग्रुप स्थापन केलेला आहे, मग त्यांना अधिकार आहेत का दुसऱ्या पक्षासोबत जाण्यासाठी? आणि माझ्या मते नाहीत. माझ्या मते जे निवडून आले हा अधिकार पक्षाचा आहे, हा निवडून आलेल्या लोकांचा नाही. परंतु त्यांना गट म्हणून समजा, मी तुम्हाला सांगितलं तसं की त्या ठिकाणी स्पीकर जो आहे तो पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतोय. त्यांनी जर का परवानगी दिली की नाही हा गट मान्य आहे मला, तर ते तर वेगळा गट बसू शकतात आणि शिंदे गटाच्या बाजूने मतदान करू शकतात. पण ते घटनेच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. सुप्रीम कोर्ट याच्यावर काही अजून बोललेलं नाही. शेवटचा प्रश्न, मग उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असेल त्यांच्याकडे आता काय पर्याय असू शकतो कायदेशीर लढाईमध्ये? नाही, पर्याय त्यांच्याकडे माझ्या मते एकच असू शकतो की ते स्पीकरकडे अर्ज करू पिटिशन करू शकतात की यांना परवानगी देऊ नका वेगळं बसायची, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना डिस्क्वालिफाय करा. डिस्क्वालिफाय एखादी व्यक्ती होते की नाही 10व्या शेड्यूलखाली, हा अधिकार फक्त स्पीकरचा आहे. तर त्यांच्याकडे पिटिशन करायचं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आता ही जी लढाई जी आहे ती आता कायदेशीर लढाई झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता हे जे 6 खासदार आहेत ते नेमकं त्यांचं काय पुढं होणार हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. अर्थात उद्धव ठाकरे किंवा शिवसेना पक्षाकडं काही 15 दिवसांचा अवधी आहे. त्या 15 दिवसांच्या अवधीमध्ये हे गेलेले खासदार जे आहेत ते पुन्हा आणण्याची थोडीशी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे. उल्हास बापट आता होते, त्यांनी वेगवेगळ्या कायदेशीर बाजूंनी हा सगळा विषय आपल्याला आता समजावून सांगितला आहे आणि कशा पद्धतीने हे खासदार अपात्र ठरू शकतात आणि त्यांच्या समोर सुद्धा काय पळवाटा शिल्लक आहेत ते सुद्धा त्यांनी आता सांगितलेलं आहे. कोर्टाने तटस्थपणे निर्णय देणं अपेक्षित आहे. लोकशाही वाचवणं लोकांच्या हाती आहे.